मानवी मनाचं निसर्गाचं आणि आषाढाचं नातं अतिशय दृढ आहे. आषाढ म्हणजे पाऊस, आषाढ म्हणजे वर्षामेघ, आषाढ म्हणजे वारी विठू माऊली, आषाढ म्हणजे सुग्रण पक्षाचं घरटं, आषाढी पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा, आषाढ म्हणजे मेघदूत, आषाढ म्हणजे कविश्रेष्ठ कालिदास. आषाढाची चाहूल लागते तशी वारीची सुरुवात होते आणि संतांच्या पालख्या टाळ मृदुंगाच्या गजरात निघू लागतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी. आषाढ महिना आणि कालिदास यांचं काय नातं आहे हे सांगण्यापूर्वी सर्वप्रथम आपण कालिदासाची जन्मकथा जाणून घेऊया. संस्कृतमध्ये अनेक दिग्गज कवी होऊन गेले. व्यास, वाल्मिकी, भास, भारवी वगैरे. त्यांच्या अजरामर आणि कालातीत साहित्यकृतींनी संपूर्ण जगाला मोहिनी घातलेली आहे. या सर्वांमध्ये कविकुळाच्या अग्रणी असलेला, कविकुलगुरू या उपाधीने प्रसिद्ध असलेला महाकवी कालिदास याच्या जन्मकाळाविषयी, ठिकाणाविषयी, कुळाविषयी किंवा एकूण आयुष्याविषयीच कुणालाही काहीही ठामपणानं सांगता येणार नाही. मात्र त्याची जयंती आषाढाच्या पहिल्या दिवशीच साजरी केली जाते. लोकप्रसिद्ध व्यक्तींच्या बाबत नेहमीच वेगवेगळ्या दंतकथा पसरत असतात. या खूपदा अतिशयोक्तीपूर्णही असतात. कालिदासाच्या बाबतीत देखील अगदी असंच झालेलं आहे. आता हेच बघा ना, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदासा अद्यापि तत्तुल्य कवीर भावात अनामिका सार्थवती बभूव, असं कालिदासाच्या बाबतीत म्हटलं जातं. एकदा एका रसिकानं उत्कृष्ट कवींची गणना करायचं ठरवलं. करंगळी मोडून पहिल्यांदा कालिदासाचं नाव घेतलं. दुसरं बोट मोडलं, पण कालिदासाच्या तोडीचा दुसरा कवी न आढळल्यानं त्या बोटाचं अनामिका हे नाव सार्थ झालं. यातून फक्त कालिदासाचं मोठेपण लक्षात घ्यायचं. वास्तविक भारतात एकापेक्षा एक श्रेष्ठ असे संस्कृत महाकवी होऊन गेले आहेत आणि आजही आहेत. तर अशा या कालिदासाविषयी अनेक आख्यायिका आहेत. कुणी त्याला गुराख्याचा मूर्ख, असंस्कृत, अडाणी पण सुंदर मुलगा समजतात, तर कोणी गुरुकुलात रितसर शिक्षण घेतलेला सुसंस्कृत हुशार मुलगा मानतात. कालीमातेच्या कृपाप्रसादामुळं सरस्वती त्याच्या जिभेवर नाचू लागली आणि त्याच्या लेखणीतून संस्कृत साहित्य आकाशात सप्तरंगी इंद्रधनु साकारलं. कालीदेवतेच्या प्रसादामुळं कवित्व प्राप्त झालेला कालीचा दास तो कालिदास असं मानलं जातं. मात्र या शब्दाचा अर्थ पाहिला तर कालिदासाचं नाव किती सार्थ आहे याची प्रचिती येते. संस्कृतमध्ये कल या धातूचा अर्थ सुंदर किंवा शुभ असणे असा आहे. काली म्हणजे सुंदरी आणि त्यावरूनच कालिदास म्हणजे सुंदरीचा दास, सौंदर्यपूजक. कालिदासाच्या एकूण साहित्याचा विचार करता असं लक्षात येतं की त्याच्या काव्यात दारिद्र्य, दैन्य, कुरूपता कुठंही दिसत नाही. याचा अर्थ त्यानं ते पाहिलंच नव्हतं असं नाही, मात्र वाचकांना, रसिकांना त्यानं केवळ चांगलं, शुभ, शिव, सुंदर, उदात्त, उन्नत असंच भरभरून दिलं. म्हणूनच म्हटलं की कालिदास हा सौंदर्य पूजक कवी आहे. कालिदासानं आपल्या दिव्य प्रतिभेनं रघुवंश आणि कुमार संभव ही दोन महाकाव्य, ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंडकाव्य, तर मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही नाटकं सरस्वतीच्या चरणी अर्पण केली. या 7 कृतींपैकी कोणतीही एक जरी झाली असती तरी देखील कालिदास आजच्या इतकाच प्रसिद्ध झाला असता. आज आषाढाचा पहिला दिवस. हा दिवस त्याचा जन्मदिवस म्हणून ज्या काव्यामुळे साजरा केला जातो त्या मेघदूताविषयी आपण थोडक्यात पाहूया.
मेघदूत ही आपल्या कर्तव्यात कसूर केल्यानं कुबेरानं पत्नीपासून 1 वर्ष दूर राहण्याची दिलेली शिक्षा भोगणाऱ्या यक्षाची विरहव्यथा आहे. कालिदासाच्या बहुतांश काव्याचं एक साम्य सांगायचं म्हटलं तर कर्तव्यात कसूर केल्यानं नायक किंवा नायिकांना दुःख भोगावं लागलं आहे. एकदा यक्षाने आपल्या इंद्राच्या पूजेमध्ये त्याला फुलं आणून देण्यासाठी कर्तव्य कुसूरता केली आणि दुर्वासांच्या शापाचे परिणाम त्याला भोगावे लागले. सुरभीच्या शापामुळं मेघदूतामध्ये यक्षाने कुबेराच्या पूजेसाठी फुलं गोळा करण्याकरता पहाटे उठायला नको म्हणून संध्याकाळीच कमळकळ्या तोडून आणल्या. सकाळी पूजा करताना त्या उमलणाऱ्या फुलातून बाहेर पडणाऱ्या भुंग्याचा दंश होताच कुबेरानं यक्षाला पत्नीपासून 1 वर्ष दूर राहण्याचा शाप दिला. याबाबत देखील अनेक आख्यायिका आहेत. कालिदासालाच कर्तव्यात चूक केल्यामुळं अशा प्रकारची शिक्षाही कधी मिळालेली होती. तर अशा या यक्षाला शापाचे 8 महिने कसेबसे कंटल्यावर आषाढाच्या पहिल्या दिवशी रामगिरीवर मेघाचं दर्शन होतं आणि त्याचं अंतःकरण गलबलून जातं. पत्नीच्या आठवणीनं तो कासावीस होतो. आपल्याप्रमाणेच किंबहुना आपल्यापेक्षाही आतुर आणि दुःखी पत्नीला काही निरोप मेघा करवीच पाठवावा आणि तिला आपली खुशाली कळवावी या विचारानं त्यानं मेघाला दूत बनवून पत्नीसाठी संदेश दिला. रामगिरीपासून अलकानगरीपर्यंतचा मार्ग सांगितला आणि मेघदूताचा जन्म झाला. कल्पनाविलास आणि रसपरिपोषासाठी आधार असं 4 ओळींचं साधं कथानक पण कालिदासानं आपल्या प्रतिभेनं आणि कल्पनाचातुर्यानं एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं की त्यानं जरी फक्त मेघदूतच लिहिलं असतं तरी तो आजच्या इतकाच सुप्रसिद्ध झाला असता. विविध अलंकाराचा चपखल वापर ही तर त्याची खासियत. एक निसर्ग कविता. रामगिरीपासून अलकानगरीपर्यंतचं हे प्रवास वर्णन. हे या संपूर्ण प्रदेशाचं निसर्ग वर्णन करताना आलेलं ऐतिहासिक पौराणिक संदर्भ कालिदासाच्या प्रगाढ ज्ञानाची साक्ष देतात. वैदर्भी भाषा शैलीत विविध उपमा अर्थांतरन्यास अलंकार साधत केलेलं विरह गीत म्हणजेच हे मेघदूत. नित्य नियमानं दिसणाऱ्या नैसर्गिक घटनांचं उदात्त वर्णन आणि विरह गीताला अनुकूल असं मंदाक्रांता वृत्त रचलेलं असलेलं याचं सुंदर रसायन म्हणजे मेघदूत. अशा या मेघदूतानं जगातील विद्वानांना कवींना भुरळ न पाडली तरच नवल. मराठी, हिंदी, इंग्रजी बहुतांश सर्व प्रादेशिक भाषांमध्ये याचे अनुवाद झालेले आहेत. मराठीमध्ये तर शांता शेळके, कुसुमाग्रज, बाभ बोरकर वगैरेंनी पद्यानुवाद प्रसिद्ध केले आहेत. मंदाक्रांता या वृत्तामुळं विरह दुःखाचं दीर्घ निश्वास टाकणारा यश शब्दांवर विसावा घेत उसासे टाकत यक्ष बोलतो आहे असंच वाटतं. मेघदूताचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे अर्थांतरन्यासाचा अलंकार भरपूर झालेला आहे. वर्षा ऋतू हा विरही जनांचा शत्रू. पथिकांना मेघदर्शन म्हणजे महासंकट. मेघाच्या दर्शनाबरोबर आता आपला पती लवकरच घरी येईल अशी अपेक्षा नवपरिणितांची असते. पण जर तो पावसाळ्याच्या सुरुवातीला आला नाही तर आणखीन 4 महिने त्याच्या येण्याची शक्यता दुरावते. त्यामुळे अशा लोकांची अवस्था अतिशय केविलवाणी होते.
अशा प्रकारची हुरहुर निर्माण करणाऱ्या त्या रामगिरीवरील पर्वतकड्याला, धडका देणाऱ्या एखाद्या हत्तीप्रमाणे दिसणाऱ्या मेघाला समोर मोठ्या शिकस्तीनं उभा राहून तो कुबेराचा दास बाहेर येऊ पाहणारे अश्रू आतच रोखून बराच वेळ प्रियेचं चिंतन करण्यात मग्न झाला आहे. आणि याच दृश्याचं चित्रण दुसऱ्या श्लोकात, मेघदूताच्या दुसऱ्या श्लोकार्धात केला आहे. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू वप्रक्रीडा परिणतगजं प्रेक्षणीयं ददर्श. हत्तीनं जोरात मुसंडी मारावी पर्वतावर, त्याप्रमाणे मेघ जणू काही पर्वतावर ढुसण्यात येतो आहे. एक सामान्य सिद्धांत देऊन कालिदासानं इथं सुंदर अर्थांतरन्यास साधला आहे. मेघदृष्टीला पडताच सुखी माणसाच्या चित्तातही जर काहूर उत्पन्न होतं, तर विरही लोकांची काय अवस्था होत असेल. विरह भावनांनी भारावलेला यक्ष आपल्या सुकुमार पत्नीची विरह व्याकुळ सुकुमार केविलवाणी कसबस आयुष्य कंठणारी कृशमूर्ती कल्पनेनं जाणून तिला दिलासा मिळावा म्हणून, आपली खुशाली कळून जगण्याची उभारी मिळावी म्हणून मेघालाच दूत बनवून संदेश पाठवण्याचा विचार करतो. खरं तर निर्जीव मेघ संदेश कसा नेणार असा प्रश्न सर्वसामान्य वाचकांना पडेल. परंतु कालिदासानं याची संपूर्ण खबरदारी घेतली आहे. धूर, तेज, पाणी आणि वायू यांचं मिश्रण असणारा अचेतन मेघ कुणीकडं आणि इंद्रिय कार्यक्षम असलेल्या चेतन जीवांशी पोहोचता करण्यासारखा संदेश कोणीकडं. पण प्रेमातूर झालेल्या यक्षाच्या मनाला अशी शंकाही शिवली नाही. तो देहभान विसरला. आपल्या प्रियतमेला या मेघाकरवी निरोप पाठवून धीर द्यावा या एकमेव कल्पनेने त्याच्या शरीराचा अणुरेणू रोम रोम भरून गेला आणि भावनेच्या उत्कटत्वाने हृदयाचा बांध फोडून जे शब्द बाहेर पडले, तोच हा मेघदूत होय. पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे याचे 2 भाग आहेत. कथानकाची प्रस्तावना 1 ते 12 श्लोकांपर्यंत केलेली आहे. रामगिरीपासून अलकानगरीपर्यंतच्या मार्गाचं चित्रण 13 ते 63 या श्लोकांपर्यंत आहे. पुढं उत्तर मेघामध्ये 1 ते 14 श्लोकांमध्ये अलकेचं वर्णन, अलकानगरीचं वर्णन आलेलं आहे. 15 ते 21 या श्लोकांपर्यंत यक्षाच्या घराच्या खाणाखुणा त्यानं मेघाला सांगितलेले आहेत. 29 ते 39 या श्लोकांपर्यंत यक्षपत्नीची विरही स्थिती कशी झालेली आहे त्याचं वर्णन त्यानं केलेलं आहे. आणि त्यापुढं यक्ष संदेश आहे. असे साधारणपणे मेघदूताचे भाग आहेत. पण मेघाची स्तुती, मार्गातलं त्याचं वर्णन या सगळ्यांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर एकदा तरी मेघदूताचा आस्वाद आपण घ्यायलाच हवा. निदान मेघदूताची भाषांतरे आपण वाचावीत असे मी या निमित्ताने आपणास सांगू इच्छिते. मेघदूताच्या शेवटी भारतीय परंपरेप्रमाणे यक्षाच्या तोंडून महाकवी कालिदास सांगू इच्छितो, आपल्यासारखंच दुःख दुसऱ्या कोणाच्याही वाटणीला येऊ नये असं प्रत्येक दुर्दैवी माणसाला अगदी मनापासून वाटत असतं. यक्षही शेवटी मेघाला म्हणतो, तुला तुझ्या विद्युत या तुझ्या पत्नीपासून दुरावण्याचे दुःख कधीही भोगायला न लागो. आणि इथंच विरहरूपी हे मेघदूतम खंडकाव्य विराम घेतो.